जिल्ह्यासह तालुक्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। मात्र शहरांमध्ये वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आले। अभियानाअंतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला तरी अंमलबजावणी कुठेच मात्र दिसून येत नाही। रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी वाहतूक शाखेकडून वाहनांवर कारवाई होत असतानाही वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहे। सुरक्षा सप्ताह सुरू असताना तरी वाहतुकीला शिस्त लागेल अशी अपेक्षा असताना तसे होताना दिसून येत नाही। दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने बेधडकपणे चालवणे, कर्कश हॉर्न वाजवणे, धावत्या दुचाकीवर मोबाईलवर बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही। तसेच शालेय विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये कोंबाकोंबी सुरूच आहे। अवैध प्रवासी वाहतूक परवाना न हाताळणे, इंग्रजी, मराठी, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काच वापरणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे आदी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले असले तरी मात्र वाहतूक पोलिसांनी कारवाई करून देखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शहरात वाहने पार्किंगसाठी व्यवस्था नसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला नियमाबाह्य उभी राहत असून वाहन चालकांनी वाहनाचे नियम धाब्यावर रस्ता सुरक्षा सप्ताह ट्रॅफिकच्या अनुषंगाने प्रबोधन करणे, लोकांना ट्रॅफिक बाबत अवगत करणे नियमाबाबत आणि त्याचबरोबर वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करणे, या अनुषंगाने सध्या कारवाई चालू आहे। नियमित आपण कारवाई करत असतो, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एक दोन ट्रॅफिक अंमलदार असतात आणि मग ते कारवाई करताना अडचणी येतात। तर संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही पोट पेटवून निघतो त्यावेळेस सोबत अधिकारी असतात, अंमलदार असतात आणि त्यांच्यासोबतही मग असा ड्राईव्ह आम्ही घेत असतो की याच्यातून लोकांना ट्रॅफिक बाबत प्रबोधन होतं, ट्रॅफिकच्या अनुषंगाने कारवाई देखील होतात आणि एसपी सरांच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे व्हिजिबल पोलिसिंग होऊन जातं। आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने अशा वाहन चालकांची आणि शाळांमध्ये मीटिंग्स घेऊन त्यांना सूचना दिल्यात आणि जर अशा काही गोष्टी आढळल्या तर आपण निश्चित याच्यावर कायदेशीर कारवाई करू की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। लोकांनी सजग राहिलं पाहिजे आणि शहरामध्ये चालताना आम्ही बऱ्याच वेळा पाहत असतो की मोबाईलवरून गाडी चालवताना बोलणं याच्यामुळे आपलाही अपघात होतो आणि आपल्यामुळे समोरच्याचाही बळी जातो किंवा त्याला इजा होते। दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा हे निदर्शनास येत आहे की दुचाकीवर जाताना लोक ट्रिपल सीट वगैरे जात असतात, त्यामुळं अपघाताला ते एक निमंत्रण ठरतं आणि त्यांचं नुकसान होतं। तर कोणीही ट्रिपल सीट चालवू नये। दुसरी गोष्ट मोबाईलवर बोलणं टाळावं की जेणेकरून अपघात होणार नाही। आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की रस्ते अपघातामध्ये बऱ्याच वेळा हेड इंजुरीमुळे मृत्यूचे प्रमाण खूप असतं। तर या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो जनतेला की हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे, याच्यातून आपली सुरक्षितता होते। अगोदर तर आम्ही आमच्यापासून सुरुवात करत आहोत। आम्ही आमचे दुचाकी सगळे अधिकारी आणि अंमलदार आम्ही अगोदर त्यांच्यावर हेल्मेट वापरण्यावर सक्ती करत आहोत। अगोदर आम्ही आचरणात आणू की आम्ही हेल्मेट वापरत आहोत आणि मग आम्ही जनतेला आवाहन करू की आपण हेल्मेटचा वापर करावा। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।